गुढीपाडवा मेळाव्यामध्ये मराठी भाषा आणि मुंबईवर जास्त करून भाष्य केल्यानंतर आता मनसेचं महापालिका कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। हे स्वरूप बघायला मिळणार आहे, पण नेमकं कसं असणार आहे हे स्वरूप आपण जाणून घेणार आहोत। आपल्यासोबत संदीप देशपांडे आहेत। संदीपजी, मुंबई महानगरपालिका किंवा अन्य स्थानिक स्वराज्य निवडणुका डोळ्यासमोर ठेवून महापालिका ही कन्सेप्ट मनसेकडून येते, काय नेमकी कन्सेप्ट असेल आणि कशा पद्धतीचं तुम्ही करणार? नाही, पहिली तर गोष्ट महापालिकेची निवडणूक डोळ्यासमोर नाहीच आहे आता, आणि गेले 3 वर्ष मुंबईत, बाकी ठिकाणी तर 5-5 वर्ष होत आली आहेत, नगरसेवक नाही, महापालिकेचं सभागृह नाही की जिथे लोकांच्या समस्या डिस्कस होतात किंवा त्याच्यावर चर्चा होते, असे कुठलीही गोष्ट होताना दिसत नाही। बघा, महापालिका चालते जी आपल्या घटनेत लिहिलेली आहे ती 2 चाकांवर चालते। एक चाक आहे लोकप्रतिनिधी आणि एक चाक आहे प्रशासन। ही 2 चाकं सुरळीत चालली तरच महापालिका सुरळीत चालते। सध्या एका चाकाची पूर्णपणे तोडमोड झाली आहे, जी लोकप्रतिनिधींचं चाक आहे, आणि मग एका चाकावर गाडी चालू शकेल का ती पलटेल? तिथं पलटण्याची वेळ आली। एका चाकावर एक ठराविक क्षणापर्यंतच गाडी चालू शकते, पुढे चालत नाही। त्यामुळे ते दुसरं चाक तयार करण्याचा प्रयत्न आम्ही या प्रतिसभागृह माध्यमातून करतोय। याचं कारण असं की लोकांच्या ज्या खऱ्या समस्या आहेत, मग त्या रस्त्याच्या असतील, आरोग्याच्या असतील, प्राथमिक शिक्षणाच्या असतील, फेरीवाल्यांचा होणारा त्रास असेल, किंवा अगदी तुम्ही बघितलं प्रदूषणाचा विषय असेल, हे सगळे विषय जे जनरली महानगरपालिका सभागृहात चर्चिले जातात, ह्या विषयावर चर्चाच होताना दिसत नाही। या सगळ्या खऱ्या प्रश्नांवर आज चर्चा होते, ते कबरीवर होते आणि कामरावर होते। खऱ्या प्रश्नांवर चर्चा व्हावी याच्यासाठी एक प्लॅटफॉर्म क्रिएट करण्याचा आमचा प्रयत्न आहे। यासाठी आम्ही सर्व राजकीय पक्षांना सुद्धा पत्र लिहिणार आहोत की त्यांचे 10 प्रतिनिधी त्यांनी त्या सभागृहात पाठवावे। NGO जे आहेत मुंबईत ज्या वेगवेगळ्या विषयांवर काम करतात महापालिकेच्या संदर्भातल्या, त्यांना आम्ही पत्र लिहिणार आहोत की त्यांनीसुद्धा या सभागृहात सहभाग घ्यावा। नागरिक आहेत बरेचसे जे महापालिका प्रश्नांची ज्यांना जाण आहे, त्याच्यावर ते काम करत असतात, त्यांनासुद्धा आम्ही आमंत्रित करणार आहोत तिथे, की मुंबईच्या प्रश्नांवर आणि त्याच्यावर उपाययोजना काय असली पाहिजे, या गोष्टीवर एक साधक बाधक चर्चा झाली पाहिजे। या उद्दिष्टाने हे सभागृह आम्ही स्थापन करतो आहे। याच्यामध्ये आम्ही जे आयुक्त आहेत महापालिकेचे आयुक्त, त्यांनासुद्धा आम्ही पत्र लिहिणार आहोत की तुमचा एखादा प्रतिनिधी जर या सभागृहात पाठवला जे लोकांचे प्रश्न आहेत त्याची उत्तर देण्यासाठी, तर ते अधिक चांगलं होईल। आता शेवट तुम्ही निवडणुका घेणारच नसाल तर कुठेतरी एक पर्याय व्यवस्था तुम्हाला उभी केली पाहिजे। असं चालू शकत नाही ना, एका चाकावर गाडी किती दिवस चालवणार आहात तुम्ही? त्यामुळे ते दुसरं चाक तयार करण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे। याच्यामध्ये आम्हाला कुठलंही क्रेडिट घ्यायचं नाही आहे। त्या सभागृहात आम्ही एक महापौरसुद्धा बसू जो अतिशय न्यूट्रल असेल। त्या सभागृहात कुठल्याही विषयांवर चर्चा झाली पाहिजे या संदर्भात लोकांचे अभिप्राय आम्ही मागणार आहोत। त्यानंतर लोकांचीच 10 लोकांची आम्ही नागरिकांची कमिटी करणार आहोत। ती कमिटी त्या सभागृहातला अजेंडा काय असेल, जसं आपल्या महापालिका सभागृहात पहिला अजेंडा सर्क्युलेट केला जातो, आम्ही 6 दिवस अगोदर 7 दिवस अगोदर सर्क्युलेट करू, की 7 दिवस अगोदर आम्ही सर्क्युलेट करू की ह्या विषयांवर या सभागृहात चर्चा होईल। त्या विषयावर लोक तयार होऊन येतील, त्यांची म्हणणं मांडतील, उपाययोजना देतील। नुसतं हेच नाही, समजा एखादं गार्डन खराब आहे, एखाद्या ठिकाणी बोरिवलीसारख्या ठिकाणी एखादं गार्डन खराब आहे, त्याला निधीची आवश्यकता, ते सुद्धा सभागृहात ते मांडू शकतात। त्याचे सगळे मिनिट्स त्या सभागृह झाल्यानंतर आम्ही आयुक्तांकडे सबमिट करू। दर 15 ते 20 दिवस, आता तो कालावधी उद्या आमची विभागाध्यक्षांची बैठक आहे त्यावेळेला ठरवू आम्ही, हे सभागृह असेल, हे सभागृह फिरतं असेल, हे स्टेशन नसेल, एका ठिकाणीच भरेल असं नाही। आज समजा भायखळ्याला भरलं आहे तर उद्या बोरिवलीला भरेल, परवा घाटकोपरला भरेल, मग पार्ल्याला भरेल, वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही हे सभागृह भरवणार आहोत। जोपर्यंत महानगरपालिका निवडणुका लागत नाहीत तोपर्यंत हा सभागृह आम्ही चालू ठेवण्याचा प्रयत्न करू। जसं तुम्ही म्हणालात की सभागृह हे फिरतं असेल, तर सभागृहाला काही रूपरेषा असेल की किती लोक त्या सभागृहामध्ये असतील, किंवा कशा पद्धतीनं लोक तुम्ही निवडणार आहात, किंवा कुठल्या राजकीय पक्षांची तुम्ही जसं म्हणालात की आम्ही त्यांनाही पत्र पाठवणार आहोत, तर त्या संदर्भात पाठपुरावा कसा असेल आणि NGOचा सहभाग कसा असेल? आता आज ती संकल्पना आम्ही 1
2-3 दिवसात याचा पूर्ण आराखडा आम्ही आपल्यासमोर मांडू. साधारण 3 किंवा 4 तारखेला, 5 तारखेच्या आधी मांडू हा आराखडा. आणि NGOजना पण आव्हान करू, NGOजना पत्र लिहू, त्यांचा रिस्पॉन्स मागवू. एक आम्ही त्याच्यासाठी यंत्रणा उभी करणार आहोत, ज्याच्यावर लोक डायरेक्ट त्यांचे प्रश्न पाठवू शकतील किंवा ज्यांना सहभाग घ्यायचा आहे ते रजिस्ट्रेशन त्या तिथे करू शकतील. अशा पद्धतीची यंत्रणा उभी करून आम्ही लोकांसमोर ठेवणार आहोत. मुंबई महानगरपालिकामध्ये आरोग्य विभाग असतो, वृक्ष प्राधिकरण विभाग असतो, तशा काही विभागनीय कमिटीज ज्या आहेत त्या देखील याच्यामध्ये बनवण्याचा प्रयत्न असेल? नाही, आत्ता तरी तो काही प्रयत्न नाही. आत्ता आम्ही एक जनरल सभागृह करतोय, जसं महापालिकेचं जनरल सभागृह असतं ते, ज्या सभागृहात सगळे विषय हे करतात. कारण सगळ्या प्रश्नांवरच्या वेगवेगळ्या कमिट्या ह्या इलेक्टेड रिप्रेझेंटेटिव्हच्या असतात, ते करणं शक्य नाही, प्रॅक्टिकली पॉसिबल नाही. पण निदान कुठेतरी एक सिंगल प्लॅटफॉर्म असावा ज्याच्यावर महापालिकेच्या सगळ्या विषयांवर चर्चा व्हायला पाहिजे. त्याच्यासाठी हे सभागृह, प्रतिसभागृह आम्ही तयार करतोय. महापौर पण त्या ठिकाणी प्रतिमहापौर बसवण्याचा एक प्रयत्न असेल जो न्यूट्रल असेल. पण साधारण तुम्ही त्या संदर्भात पुढाकार घेणार आहात की इतर राजकीय पक्ष, इतर NGO जसं आपण म्हणाल ज्याचा सहभाग त्या सभागृहात असेल त्यांच्या देखील प्रयत्नाने महापौर असेल, कसं असेल? नाही, मुळात असं आहे की आम्ही एक 10 जणांची जी कमिटी तयार करणार आहोत आणि ज्यांना महापौर व्हायचं आहे त्यांची नावं येतील, ती कमिटी सिलेक्ट करेल. आमचा प्रयत्न हा राहील की अशा माणसाला त्या सभागृहापुरता एक महापौर असेल, म्हणजे काही दरवेळेला आम्ही महापौर बदलत जाऊ त्याच्यामध्ये, अशी संकल्पना आहे. तर ज्यांना महापालिकेच्या प्रश्नांची जाण आहे अशा व्यक्तीपैकी कोणतरी सिनियर व्यक्ती तिथे बसेल, यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू. काही दिवसांपूर्वीच खरं तर विधान भवन झालं, विधान भवनाचं अधिवेशन झालं, अर्थसंकल्पीय अधिवेशन होतं ज्याच्यामध्ये अनेक महत्त्वाच्या विषयांसंदर्भात चर्चा होणं अपेक्षित होतं. पण कुणाल कामरा म्हणा किंवा कबर म्हणा किंवा अन्य अनेक दंगा, कोरटकर असे अनेक विषय जे आहेत ते त्या ठिकाणी आले आणि मोठ्या प्रमाणात आंदोलनं झाली किंवा बंद पाडण्यात आली सभागृह. तुम्हाला वाटतं की त्या सगळ्या गोष्टी फेल्युअर गेल्या, त्याच्यामुळे या गोष्टीची सध्या गरज आहे? ते मला असं वाटतं सध्या गरज आहे ती खऱ्या समस्यांवर बोलण्याची, खऱ्या समस्या लोकांपुढे आणण्याची, खऱ्या समस्यांवर उपाययोजना करायची. आज काय झालं आहे, आपण 3K मध्ये अडकलो आहे, कबर, कामरा आणि कोरटकर. त्याच्या बाहेर पडून आपल्याला गोष्टींचा विचार करावा लागेल. लोकांच्या लोकही कंटाळलेले या गोष्टींना. म्हणजे हे जे सगळे गोष्टी आहेत ह्या नॉन प्रॉब्लेमॅटिक प्रॉब्लेम, म्हणजे खरे प्रश्नच नाही आहेत पण प्रश्न म्हणून दाखवले जातात आणि खऱ्या प्रश्नांवर कोणी बोलायला तयार नाही. तर खऱ्या प्रश्नांवर लोकांसमोर आले पाहिजे, त्याची सोल्युशन मिळाली पाहिजे. आता ती कबर असली काय नसली काय, मला घरी जाताना रस्ता आहे का माझी कबर तिथेच होणार आहे हा महत्त्वाचा विषय आहे. त्यामुळे ह्या विषयांवर पण चर्चा झाली पाहिजे, ह्या विषयांवरच चर्चा झाली पाहिजे असं आम्हाला प्रामाणिकपणे वाटतं. काही दिवसांपूर्वी जसं प्री कॅबिनेट एक कमिटी जी आहे ती मनसेनं बनवली होती, त्याच्यानंतर मोठ्या प्रमाणात ट्रोलिंग देखील मनसेला करण्यात आलं होतं की प्री कॅबिनेटचं पुढे काय झालं. तर आता पालिका ही जी बनवण्याचा कन्सेप्ट आहे, तुम्हाला वाटतं हे 100% मनसे याच्यामध्ये आपलं गोष्ट देऊ शकते? हो, 100%. याच्यामध्ये लोकांचाही सहभाग आम्ही घेतोय आणि लोकांची आज जेव्हा मी ट्विटरवर हे टाकलं तेव्हा असंख्य लोकांचे मला त्याच्यावर रिप्लायज आपण बघू शकता आलेत की लोकांना बोलायचं आहे या विषयांवर. लोकांना प्लॅटफॉर्म मिळत नाही, तो प्लॅटफॉर्म आम्ही उपलब्ध करून देतो आहे. मनसेला काही याच्यात क्रेडिट नको आहे, मनसेला काय केलं असं तुम्ही म्हणा, असं आहे आमचं म्हणणं नाही आहे. आमचं म्हणणं आहे लोकांना एक कॉमन प्लॅटफॉर्म मिळाला पाहिजे ज्याच्यावर ते त्यांच्या समस्यांबद्दल बोलू शकतात. तो फक्त प्लॅटफॉर्म देण्याचं काम आम्ही करतो आहे. आम्हाला याच्यामध्ये कुठलाही श्रेयवाद करायचा नाही आहे. दुसरीकडे जर आपण बघितलं तर मराठी भाषेसाठी मनसेची भूमिका ही नेहमी आग्रही राहिलेली आहे. राज ठाकरे यांनी आपल्या मेळाव्यामधून देखील ते स्पष्ट केलेलं आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की बँकांमध्ये वगैरे अनेक ठिकाणी जे आहे ते मराठी भाषेचा उपयोग प्रशासकीय कामकाजामध्ये केलं जातोय का हे पण चेक केलं पाहिजे. पण आता जसं आपण बघतोय की कालच एक व्हिडिओ आला ज्याच्यामध्ये मराठी गेली तेल लावत त्याच्या संदर्भातली विधानं काही लोकांकडून येत आहेत आणि मनसेचं खरं तर एक आक्रमक रूप त्या निमित्तानं बघायला मिळतं. मुळात असं आहे की मला मराठी येत नाही ही गोष्ट वेगळी आणि मराठी गेली तेल लावत ही गोष्ट वेगळी. तुम्हाला येत नसेल भाषा, तुम्ही एखाद्याला जर अतिशय चांगल्या पद्धतीने सांगितलं की बाबा मला नाही येते भाषा पण मी शिकीन, पण मला आत्ता येत नाही, मला समजून सांगा तुम्हाला काय म्हणत, फाईन, म्हणजे योग्य आहे ते. पण येत नाही मराठी, मला नाही बोलायचं मराठी, काय करायचं ते कर, हा ॲटिट्यूड विषय, हा ॲटिट्यूडचा आहे. तुम्ही जो दाखवताय त्या ॲटिट्यूडचा विषय,
त्या ॲटिट्यूडला आमचा विरोध आहे, होता, आहे आणि राहील. याच मुद्द्यावर शंभूराजे देसाई किंवा सरकारमधले अन्य मंत्री हे म्हणतायत की कायदा हातात घेणं योग्य नाही, पण मराठी भाषा ही कायम राहावी किंवा प्रशासकीय कामकाजात यावी यासाठी राज ठाकरेंच्या भूमिकेला प्राधान्य आहे किंवा सपोर्ट करतात. कोण म्हणाले? जे तेच म्हणाले ना, टायरमध्ये घालून मारू ते. तो बरोबर आहे का कायदा हातात घेणं? मग तुम्ही घेतलात तो की बरोबर, आम्ही घेतलं की चुकीचा? असं नाही होत. कायदा कोणीच हातात घेऊ नये, पण तुमच्या त्या भावना आणि आमच्या त्या कचऱ्याच्या भावना असं नाही होत ना. तुम्ही टायर घालून मारणार म्हटलं ते योग्य झालं. आम्ही मराठीसाठी म्हणून, आमचं काय वैयक्तिक काय नाही ना, माझ्यावर तर काय कोण बोललं नाही आहे किंवा राजसाहेबांवर कोण वैयक्तिक बोललं नाही. मराठी भाषेचा जर अपमान होणार असेल तर आम्ही कायदा हातात घेऊ, नाहीतर सरकारने त्याच्याबद्दल कायदा करावा. एक शेवटचा प्रश्न विचारते. वक्फ बोर्डबद्दल सध्या अनेक चर्चा होताना बघायला मिळते. विधेयक जे आहे ते टेबल होणार आहे आणि एकूणच या वक्फ बोर्डबाबत मनसेची भूमिका कशी असेल? आमची भूमिका स्पष्ट आहे की याच्यावर सरकारचं नियंत्रण असलंच पाहिजे ना. जर आपल्या हिंदू मंदिरांच्या ट्रस्टवर सरकारचं नियंत्रण आहे तर वक्फ बोर्डावर का नको? पण या संदर्भात खरं तर अनेक प्रश्नही उपस्थित होत आहेत की म्हणजे अल्पसंख्याक आहेत आणि त्याच्यामुळे विषय अल्पसंख्याक बहुसंख्याक हा नाहीच आहे. आज तुम्ही पैसे कोणाकडनं गोळा करता आणि त्या पैशाचा हिशोब हा द्यायलाच पाहिजे. मग तो अल्पसंख्याक असेल किंवा बहुसंख्याक असेल, दोघांनी द्यायला पाहिजे. त्याच्यामध्ये भेदभाव कसला? आपण बघतोय की या ठिकाणी वक्फ बोर्डबद्दल मनसेची भूमिका जी आहे ती एक वेगळी बघायला मिळते. त्यांचं असं म्हणणं आहे की धर्माच्या बाबतीत जो आहे तो भेद करणं योग्य नाही. जर हिंदू धर्माच्या बाबतीतही अनेक गोष्टी होत असेल तर वक्फ बोर्डबद्दल का नाही, असा अनेक प्रश्न त्या ठिकाणी उपस्थित करण्यात आलेला आहे. याशिवाय प्रति महापालिका खरं तर ही वेगळी कन्सेप्ट मनसेच्या वतीनं येते आणि याच्यावर सर्व राजकीय पक्षांची देखील मदत घेणार आहेत, NGOची देखील मदत घेणार आहेत आणि सगळ्यांना मिळून एकत्र जे आहे ते लोकांच्या प्रश्नांवर चर्चा देखील करणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे. कॅमेरा पर्सन विक्रमसह वैदेही काणेकर, साम TV न्यूज, मुंबई. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.